सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा समाज प्रबोधनाचा बसा पुढे चालवत आहे। रुईया महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी 1977 ते 78 साली महाविद्यालयाच्या आवारात गणेशोत्सव आयोजित करायला सुरुवात केली होती आणि ती परंपरा आजही कायम आहे। त्यानुसार आज कॉलेजच्या परिसरात गणरायाचं आगमन झालं आहे आणि तेव्हा इथले विद्यार्थी थिरकताना दिसून आले। मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। आपण पाहू शकता की तरुणाई डीजेच्या तालावर नाचताना दिसून येत आहे। हे 43 वर्ष जे आहे रुईया कॉलेज दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपतीचं आगमन झालेलं आहे। जल्लोषामध्ये पाहिलं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे ते मोठ्या डीजेच्या तालावर येत आहे। यावर्षीचा जर आपण विचार केला तर सामाजिक बांधिलकी जपणारा जो आहे तो सामाजिक विषय त्यांनी ठेवलेला आहे। दरवर्षी रुईया जे कॉलेज आहे अनेक विषय ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतात। याच वर्षी तशाप्रमाणे 46 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम जे आहे रुईया कॉलेजने केलेलं आहे। त्यामुळे जे तरुणाई गणरायाचं आगमन झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात जोश आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात जोश जो आहे आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण जर विचार केला रुईया कॉलेजमध्ये पूर्ण जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई यावर्षीचा संदेश हा संपूर्णपणे आपण माणुसकी या दृष्टिकोनातून सगळं बघितलं पाहिजे। भेदभाव जात धर्म हे सगळं मागे ठेवलं पाहिजे आणि एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे अशी आमची थीम आहे। हे मंडळ रुईयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी मिळून चालू केलं आणि आता वाढवलं आहे। या वर्षी आमचं 47वं वर्ष आहे आणि हजारो विद्यार्थी या मंडळाला जोडलेले आहेत। आपण बघताच आज आगमन सोहळा आहे बाप्पाचा आणि जल्लोषात 10 दिवस हे साजरा होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।